नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2014 मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या जवळजवळ 14 महिने आधी मी एका दैनिकामध्ये दैनंदिन स्तंभ लिहित होतो, कॉलम लिहित होतो. आणि त्यामध्ये मी भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पेश करावं अशी एक भूमिका मांडली होती. त्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी भाजपने खरोखरच गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं. नंतर ती जी लेखमाला होती माझी, त्याचं पुस्तक झालं. 2014च्या निवडणुका आल्या, मोदींनी एक झंझावात निर्माण केला आणि एक इतिहास घडला. नरेंद्र मोदी हे नुसते एनडीए नावाच्या आपल्या आघाडीला बहुमतात घेऊन आले, सत्तेवर घेऊन आले असं नाही, तर नरेंद्र मोदी यांच्या झंझावाताने भारतीय जनता पक्षाला थेट एकपक्षीय बहुमतामध्ये आणलं. 1984 पासून 14 पर्यंत 30 वर्षामध्ये देशामध्ये एकूण 8 लोकसभा निवडणुका झाल्या. 8 84 ही झाली, 85 सॉरी 84, 89, 91, 96, 98, 99, 2004 आणि 2009 अशा 7 लोकसभा निवडणुका झाल्या. पण एकाही आघाडीला किंवा एकाही पक्षाला त्या निवडणुकीत मतदाराने कधीही बहुमताचा कौल दिला नाही. हे मी मुद्दाम सांगतोय मित्र. आघाडीला सुद्धा म्हणजे एकपक्षीय बहुमत नाही. वाजपेयी असतील, मनमोहन सिंग असतील, देवेगौडा, जे जे कोणी आहे, हे निवडणुकीनंतर बेरीज जमवून बहुमत दाखवण्यात आलं आणि त्यामध्ये सरकार झाली. पण आघाडीला सुद्धा जेव्हा बहुमत मिळत नव्हतं, अशी 7 निवडणुका झाल्यानंतर 8व्या निवडणुकीत चमत्कार तेवढ्यासाठी म्हणतात की मोदींच्या नेतृत्वाखाली फक्त आघाडीला बहुमत मिळालं नाही, तर एकपक्षीय बहुमत 84 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला 400हून अधिक जागा मिळाल्या होत्या आणि 14 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला 282 म्हणजे बहुमतापेक्षा 10 जागा जास्त मिळाल्या आणि म्हणून तो चमत्कार म्हटला जातो. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा भाजप हा स्वबळावर सत्तेत आला आणि त्यावेळेला मी हे व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो, मी ब्लॉग लिहित होतो आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये इतका उत्साह उसळलेला होता. आत्ताच्या आत्ता 370 आणा, आत्ताच्या आत्ता काश्मीर ताब्यात घ्या, 370 हटवा, समान नागरी कायदा आणा, राम जन्मभूमीचं मंदिर पूर्ण करा, वगैरे वगैरे, केस पूर्ण करा, काय 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 सुरू झालं होतं ताबडतोब. आणि त्यासाठी मी एक ब्लॉग लिहिला होता की नरेंद्र मोदींना भारतीय राष्ट्रीय राजकारणामध्ये विरोधी पक्षापासून धोका नाहीये. त्यापेक्षा मोदींना राजकीय अडचणीत आणू शकेल कोण, तर भारतीय जनता पक्षाचेच किंवा नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते आणि उतावळे समर्थक जे आहेत, त्यांच्या अति आग्रहामुळे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष हा सत्तेत असताना सुद्धा, बहुमत असताना सुद्धा अडचणीत येऊ शकतो असं भाकीत मी 2014ला, मला वाटते जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये 2014च्या जागता पहारा या ब्लॉगवर मी लिहिलेला लेख आहे. कुठल्याही पक्षामध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये, कुठल्याही व्यवस्थेमध्ये हे जे उतावळेपणा करणारे एलिमेंट असतं, उतावळेपणा करणारा घटक असतो, हा त्या संस्थेला, संघटनेसाठी सगळ्यात जवळचा धोका असतो. शत्रूपासून धोका नसतो, तितका तुमच्या बाजूला असलेले उतावळे लोक
जो काय आगाऊपणा करतात त्यातून तुम्ही संकटात येत असता. भाजपत तसं झालं असं मला म्हणायचं नाही, पण असं का होतं तर त्याचं कारण आहे. राजकारणात तुम्हाला लहान मोठ्या प्रमाणावर अशा उतावळेपणाने एखादा मोठा कार्यक्रम, एखादी मोठी संघटना, एखादं मोठं सरकार धोक्यात आलेल्याची शेकडो उदाहरणं मिळतील लहान मोठ्या वेगवेगळ्या स्तरावर. 1977 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर असताना सुद्धा पराभूत झाल्या. काँग्रेसचा त्या निवडणुकीत जनता पक्षाकडून दारुण पराभव झाला. 4 पक्षांनी एकत्र येऊन आघाडी बनवली नव्हती, तर जनता पार्टी नावाचा एक पक्ष स्थापन केला होता आणि त्या पक्षाला साफ साफ बहुमत मिळालं होतं. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. उत्तरेत वर्चस्व असलेले शेतकरी नेते, जाट नेते चरण सिंग हे गृहमंत्री झाले होते. अशा वेळेला जाट म्हणजे अत्यंत उतावळे आणि उद्धटपणासाठी प्रसिद्ध म्हणतात जाटांना. तर चरण सिंग यांच्यामध्ये तो स्वभाव होता. म्हणूनच पराभूत झालेल्या इंदिरा गांधींना तुरुंगात टाकायची घाई चरण सिंग यांना झालेली होती. आणि त्यामुळे कुठले ना कुठले, आता अर्थात इंदिरा गांधी आणि आणीबाणी यांच्यामध्ये झालेले अत्याचार, गुन्हे, अतिरेक, घोटाळे याची चौकशी करण्यासाठी 3 आयोग नेमलेले होते जनता सरकारने, मोरारजी सरकारने. पण तरीही ते येईल अहवाल वगैरे वगैरे न थांबता चरण सिंग हे कुठला तरी आरोप लावून इंदिराजींना अटक करण्याचा हट्ट धरून बसले होते. पण मोरारजींनी पंतप्रधान म्हणून त्यांना साफ नकार दिला होता. मोरारजी देसाई यांचं म्हणणं असं होतं की जनतेने इंदिराजींना पराभूत केलंय, ही शिक्षा त्यांच्यासाठी पुरेशी आहे. नुसता काँग्रेस पक्ष पराभूत झालेला नाही, तर इंदिरा गांधी त्यांच्या पुत्रासकट लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात अमेठी आणि रायबरेलीमध्ये पराभूत झाले. जनतेने त्यांना शिक्षा दिली आहे, त्यांना कायद्याने वेगळी शिक्षा देण्याचं कारण नाही. तुरुंगात पाठवून काय उपयोग आहे? उलट त्यांना सहानुभूती मिळेल. पण मोरारजी देसाई यांचा हा संयम चरण सिंगांना पचला नाही. त्यामुळे त्यांनी गृहमंत्री असताना पंतप्रधानांना अंधारात ठेवून आणि इव्हन कायदा मंत्री शांतीभूषण यांना अंधारात ठेवून इंदिराजींवर एक फालतू खटला दाखल केला, FIR दाखल केला आणि त्यांना अचानक अटक केली. पण ती अटक केल्यानंतर 24 तास सुद्धा इंदिराजींना तुरुंगात ठेवणं शक्य झालं नाही. त्यांना फटाफट कनिष्ठ कोर्टामध्ये जामीन मिळाला आणि जनता पार्टीची अक्षरशः नाचक्की झाली. ज्या महिलेने आणीबाणी लावून देशातल्या हजारो विरोधी पक्षाच्या नेत्यांना खटल्याशिवाय 19 महिने तुरुंगात डांबलं होतं, तिला तुम्ही 19 तास गरजा आड ठेवू शकला नाहीत. म्हणून जनता पार्टीची टिंगल टवाळी सुरू झाली. हा उतावळेपणा जनता पार्टीला नडला. याचं कारण लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मानसिक दृष्ट्या खच्ची झालेल्या इंदिराजींना नवी उभारी आली. त्यांनी आता जनता पार्टी बरोबर सर्व शक्तीनिशी लढायचं ठरवलं. जे काय परिणाम होतील ते होतील. कडेलोटावर तुम्ही घेऊन गेलात की मग समोरचा तुमचा शत्रू असतो, तो आपली पूर्ण ताकद झोकून देतो. मरायचंय तर गुपचूप का मारायचं, लढून मरू, ही धारणा, ही प्रेरणा त्याच्यात निर्माण होते आणि त्यातून जी ऊर्जा निर्माण होते ते तुम्हाला धडकी बनवणारी असते. आणि इंदिराजींचं नेमकं तेच झालं. तुरुंगात जामीन मिळाल्यानंतर इंदिराजी ज्या काही महिने स्वतःला घरामध्ये कोंडून घेऊन बसल्या होत्या, त्यांनी मैदानात यायचं ठरवलं. मैदानात यायचं ठरवलं. मग इंदिराजी चिकमंगळूर, मेढक अशा पोट निवडणुका लढल्या. चिकमंगळूरची निवडणूक लढली आणि जिंकल्यानंतर त्यांच्यावर असेच कुठले तरी आरोप ठेवून त्यांची निवड रद्द करण्यात आली होती. परत इंदिराजी जनता पार्टी असतानाच मेढक या आंध्र प्रदेशातल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभ्या राहिल्या.
आणि परत निवडून आल्या. सांगायचा हेतू हा की तेवढ्यावर झालं नाही. इंदिराजींनी उरली सुरली जी काँग्रेस पक्ष होता त्यामध्ये सुद्धा दुभंग केला. आपलं नेतृत्व मांडणाऱ्यांना बाजूला केलं आणि यशवंतराव रेड्डी वगैरे यांचा एक गट काँग्रेस दुभंग झाला. पण काँग्रेस उभी राहिली, जनता पार्टी बारगळली. कशामुळे बारगळली? हिला आत टाका, या बाईला आत टाका, असा जो उतावळेपणा जनता पार्टीमध्ये मोकाट झाला होता, त्या उतावळ्यांनी आणि उतावळ्या समर्थक आणि उतावळ्या नेत्यांनी जनता पार्टीचं नुकसान केलं. आणि म्हणून मोदींच्या बाबतीत मी जे म्हणालो की मोदींना विरोधी पक्षाकडून धोका नाही, इतका त्यांच्याच पक्षातल्या उतावळ्या लोकांपासून आणि उतावळ्या समर्थकांपासून धोका आहे. हे सांगण्याचं कारण हे सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगितलं की अगदी काल परवाची अलीकडची गोष्ट आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अक्षरशः अडगळीत जाऊन पडले होते. त्यांच्यावर काही अयोग्य शब्दांचा वापर भाजपचे सांगलीचे आमदार, जतचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी शब्दप्रयोग केले आणि त्यावरून जी बातम्यांचा गदारोळ झाला. पण जयंत पाटील यांनी कुठल्याही स्वरूपामध्ये पडळकर यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. आणि तो शहाणपणा होता. शहाणपणा होता की ज्या वेळेला तुम्ही पडळकरांना उत्तर द्यायला येता तेव्हा तुम्हाला आपोआपच एक प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेला माणूस हा आमदारकीच्या त्या पातळीपर्यंत खाली येतो. आणि म्हणून जयंत पाटील गप्प होते. पण शरद पवारांनी फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना फोन करून पडळकरांना समज द्यायला सांगितलं आणि त्याची मोठी बातमी झाली. आणि एकदा ती मोठी बातमी झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात निवडणुकीनंतर मरगळलेले जे लोक होते ते लगेच जयंत पाटील यांच्या समर्थनासाठी आपल्या घरातून अडगडीतून बाहेर आले आणि पडळकरला धडा शिकवायचा म्हणून जे काय सुरू झालं तिथेच जयंत पाटलांचं त्यांच्या उतावळ्या समर्थकांनी नुकसान केलं. कारण एकदा या गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना समज दिल्यानंतर आपण आता जयंत पाटलांबद्दल वेडं वाकडं बोलणार नाही हे पडळकरांनी सांगितल्यानंतर तो विषय तिथे संपायला पाहिजे होता. पण जयंत पाटील गप्प बसले आणि पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून सुनावलं वगैरे किंवा पत्र पाठवून सुनावलं म्हटल्यानंतर या उतावळ्यांना उकड्या फुटायला लागल्या. आणि मग आता जिल्ह्यामध्ये पडळकरला सरळ करू अशा स्वरूपाचे मोर्चे, बैठका, मिरवणुका सुरू झाल्या. आता त्याला राजकीय रंग चढायला सुरुवात झाली म्हटल्यावर भाजपला त्याला राजकीय उत्तर देणं भाग झालं. पडळकरांनी ते शब्द वापरले असतील, ते योग्य शब्द नसतील, पण त्यामुळे बॅकफूटवर भारतीय जनता पक्ष गेला होता. आणि त्या भाजपला बॅकफूटवर ठेवणं हेच महत्वाचं होतं. पण दुर्दैवाने जयंत पाटलांचे उतावळे समर्थक आणि पवार गटाचे उतावळे पाठीराखे यांनी जे काय केलं त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला जयंत पाटील यांची जागा दाखवून देणं अगत्याचं होऊन गेलं. आणि म्हणूनच जो भारतीय जनता पक्ष पडळकरांच्या बाबतीत बॅकफूटवर होता त्याला फ्रंटफूटवर यावं लागेल. की जर जे झालं त्याचा तुम्ही राजकीय फायदा उचलणार असाल आणि आमची कोंडी करायला बघत असाल तर ती कोंडी फोडणं भारतीय जनता पक्षाला अगत्याचं होऊन गेलं. परिणाम काय झाला तर पडळकरांचं समर्थन नव्हे तर जयंत पाटलांचा जो काय गदारोळ चाललाय तो शांत करण्यासाठी अख्खा भाजप मैदानात आला. पण हा भाजप मैदानात येतो तेव्हा आपोआपच जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांचं त्यातून समर्थन होत असतं. गोपीचंद पडळकर यांचे जे दबावाखाली गेलेले कार्यकर्ते पाठीराखे होते ते पण उजळ माथ्याने मैदानात येऊन जयंत पाटलांबद्दल
आणखीन अगळ पगळ बोलायला लागले. आणि म्हणून पडळकर यांनी जे काही चुकीचे शब्द वापरले असेल तो विषय तिथेच संपणं आवश्यक होतं. पण उतावळेपणाला आवर घालता येत नाही. तो नेता आपला पक्ष बुडवत असतो. जयंत पाटील हे समजूतदार होते म्हणून त्यांनी त्याविषयी गप्प राहणं पसंत केलं होतं. पण शरद पवारांना जी मुख्यमंत्र्याला पत्र लिहिणं किंवा फोन करणं याची जी हौस आहे त्यांनी सगळा खेळ बिघडवला. पवारांनी मुख्यमंत्र्याला फोन केला आणि देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना समज दिली म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षातले आणि गटातले जे उतावळे होते त्यांना उकळ्या फुटायला लागल्या. आणि मग त्यांना असं वाटलं की साहेबच बोलतायत तर आपण का गप्प बसायचं. आणि ते चरण सिंग यांच्यासारखे मैदानात आले. आता ते मैदानात आल्यानंतर हा विषय जो जयंत पाटील गोपीचंद पडळकर एवढ्यापुरता मर्यादित होता तो थेट जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातला विषय होऊन बसला. आणि मग जर तो विषय तुम्ही पक्षविरोधी करत असाल तर मग विषय पडळकर पुरता मर्यादित राहत नाही, अख्ख्या जनता पक्षाला मैदानात यावं लागलं. आणि आता जे काय मग पडळकर नव्हे तर जयंत पाटील किंवा त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी जे काहूर माजवलं होतं सांगली जिल्ह्यामध्ये तिथे त्यांना त्यांची जागा दाखवून देणं हे भारतीय जनता पक्षासाठी कर्तव्य होऊन गेलं. आपल्या समर्थनाला पक्ष उभारत नाही ही तक्रार गोपीचंद पडळकरनी केलेली नाही. इथे लक्षात घेतलं पाहिजे की मी पक्षाचा आमदार आहे आणि माझ्या समर्थनाला पक्ष आणि पक्षाचं नेतृत्व उभं राहत नाही ही तक्रार पडळकरांनी केलेली नाही. पडळकरही मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर आपल्याला आवरून गप्प बसले होते. पण बाकीचा जो भारतीय जनता पक्ष होता किंवा बॅकफूटवर गेलेले पडळकरांचे समर्थक होते त्यांना कोणी डिवचलं. पवारांच्या त्या पत्र किंवा मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर ज्या उकळ्या फुटल्या होत्या त्या उकळ्या फुटल्यामुळे का सांगलीतला भाजप जनता पक्ष किंवा तुमचा महाराष्ट्रातला भाजप या सगळ्यांना सांगलीत उतरण्याची वेळ आणली. ती वेळ आणली ती ह्या उकळ्या फुटलेल्या उतावळ्यांनी आणली. आता जे काय होईल ते जयंत पाटील यांचं राजकीय नुकसान अधिक करणारं असेल. कारण लवकरच स्थानिक संस्थांच्या निवडणुका येत आहेत, जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका येत आहेत आणि त्यासाठी आत्ता जो फुकटचा प्लॅटफॉर्म जयंत पाटीलांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या उकड्या फुटलेल्या उतावळ्यांनी निर्माण करून द्यायलाय त्याचा फायदा भाजप उठवणार. गंमत तिथे होते. उतावळे नेहमी प्रत्येक आपल्या संघटनेचं नुकसान करतात. आपण पुढे पुढे यायचं, आपण चमकून घ्यायचं, आपल्याला चमकायची संधी आहे म्हणून जे उतावळेपणा करतात ते आपल्या नेत्याचा पक्षाचा आणि संघटनेचा कसा घात करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील. संजय राऊत किंवा तत्सम सुषमा अंधारे यांचा जो उतावळेपणा असतो त्यांनी उबाठा शिवसेनेचं किती नुकसान केलंय हे मी स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. जयंत पाटील हे पडळकरांच्या त्या अयोग्य वक्तव्यानंतर सुद्धा गप्प होते कारण त्यांना कळत होतं याला उत्तर द्यायला गेलो की माझं आणि माझ्या पक्षाचं अधिक नुकसान होईल. बॅकफूटवर गेलेला जो भारतीय जनता पक्ष आहे त्याला फ्रंटफूटवर येण्याची संधी आपण देऊ तेव्हा आपण गप्प बसायचं आणि लोकांसमोर बघा भाजप हा स्वतःला सुसंस्कृत आणि सभ्य लोकांचा पक्ष म्हणतो तो कसा वागतोय बघा हे न सांगता आपल्या मौनातून जयंत पाटील दाखवायला बघत होते. पण जयंत पाटील आणि त्यांच्या शरद पवार गट राष्ट्रवादीच्या उतावळ्या कार्यकर्त्यांनी ती मिळालेली सुवर्ण संधी मातीमोल केली आणि अख्ख्या भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्ह्यामध्ये स्वपक्षाचा आणि जयंत पाटलांच्या विरोधात फ्रंट फूटवर आणून उभं केलं. हे राजकारण असतं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.